रियाज भाषेत बोलले, कोण कौन बोल रहा बोले, इसके ये कर रहा बोले, डिस्टर्ब कर रहा बोले. मी पहिले पण म्हटलं की हे वक्तव्य रविभाऊ राणा यांचं वैयक्तिक मत आहे. तर पार्टी आमची प्रामाणिक कार्यकर्त्याचा नक्की विचार करत पण असते. रविराज मला बोलवलं नाही, स्टेटमेंट दिलंय, मला बोलवलंच नाही प्रेसला. का बरं नाही बोलवलं? जुन्या कार्यकर्त्यांना वाटतो की खरा अन्याय होऊन राहिला. राजेश वानखडे जिंकून आले. आमच्या वरिष्ठ नेत्यांनाही माहित होतं की ही लढत एवढी सोपी नव्हती. त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांनी ठरवलंच की रविराजनी माझ्यासाठी केलंच नाही, तर मी काय करू शकतो. रवी राणांनी जाहीर प्रॉमिस केलाय. तुम्हाला नाही वाटत की हे रवी राणांचं टायमिंग आहे म्हणून व्यवस्थित घेतलेलं? राजेश वानखडे भाजपच्या ऑफिसपेक्षा अमरावतीपेक्षा गंगा सावित्रीवर खूप वेळ येत होते, हे तुमच्या कानावर आहे? हो, हे जनतेत आहे, हा. कार्यकर्त्यात आहे. हे खरं आहे की आता त्यांच्या विजयामध्ये रवी राणांचा मोठा सहभाग आहे. बिलकुल. आणि पार्टीने मला विड्रॉल घेताना ही पण जबाबदारी दिली होती की राजेश वानखडे निवडून आणायचं आहे ताकदीने. का काढलं पद? त्याला कारण कळवलं होतं काही? काहीच नाही मग सगळी लॉबी झाली. हे तर जाहीरच आहे. प्रताप दादाला रविराज कधीच विरोध करू शकत नाही. अरुण भाऊ गुरु आहे, अरुण भाऊच्या शब्दावर जात नाही. गुरु घरच एकदा भेटला. हा, आणि त्या गोष्टीचा तर विचार झालेलाच आहे. तुमच्या तिथले 3-4 लोक प्रचंड माझ्या मागे होते 2-3 महिन्यापासून, म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. नवनीत ताई राणा ह्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यात आहे. त्या भारतीय जनता पार्टीने त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं, तेव्हापासूनच आमचे कॉन्टॅक्ट आले. भाऊ पोटे साहेबांची निवडणुकीत मी प्रामाणिकपणेच काम केलं, बोंडे साहेबासाठी ताकदीनंच काम केलं. नवनीत ताई राणा यांची जनतेत क्रेज आहे. येस, त्यांचा क्रेजचा त्यांच्यासाठी नक्कीच उपयोग झालेला आहे. पण माझ्यापेक्षा जवळचा राजेश वानखडे होता आणि राजेश वानखडेच्या पाठीशी ते राहिले. मी काही आमदार बनलो नाही, मी काही खासदार बनलो नाही, मी काही मंत्री बनलो प्रॉमिस नाही. केलाय. मग रविराज थोडे आता रवी भाऊ काही वळले, म्हणजे रवी राणा काही वळलाय असं लक्षात पद काढून घेतलं नाही नाही, या सगळ्यांनी ताकद लावून. असं म्हणजे दिवसामध्ये तुमची लोकप्रियता वाढली होती म्हणून पद काढून घेतलं. त्यांना वाटलं की बा पुढच्या 29च्या दृष्टिकोनातून रविराजला अजून काही ताकद द्यायची गरज असेल तर ते नक्की देईल.